नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, टोटल 301 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही 8वी पासवरती, 10वी पासवरती, त्याचबरोबर तुमचा ITI झालेला आहे, फिटरमध्ये असेल, स्टील मेटल वर्करमध्ये असेल, मेकॅनिक असेल, प्लंबर असेल, पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, त्याचबरोबर मित्रांनो 10वी आणि 8वी पासवरती देखील इथं तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत. तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी डॉकयार्ड अप्रेंटिसशिप स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई मार्फत मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, नेव्हीसाठी जे पण नेव्हल डॉकयार्ड जे काम करतं मुंबई या ठिकाणचे मित्रांनो, जे नेव्हल डॉकयार्ड आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काम करण्याची संधी भेटणार आहे. परंतु मित्रांनो, सध्या ही अप्रेंटिसशिप म्हणून जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही अप्रेंटिसशिप तुम्ही केली तर याचा फायदा देखील पुढं होणार आहे. परमनंट ज्यावेळेस मित्रांनो जाहिरात निघणार आहे त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे तेही आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि अप्लाय करायची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, एनरोलमेंट केले जाते अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी. जे ट्रेड आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो आजच या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याचे ॲप्लिकेशन अजून सुरू झालेले नाहीत. ॲप्लिकेशन जे आहेत मित्रांनो 23 एप्रिल 2024 पासून सुरू होतील ते 10 मे 2024 पर्यंत तुम्हाला करता येतील. याच्यामध्ये मित्रांनो अप्लाय करायसाठी कुठलीही फीस तुम्हाला आकारलेली नाही आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता. कशी निवड होणार आहे, परीक्षा होणार आहे की काय होणार आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर बघा, टोटल 301 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये पहा इलेक्ट्रिशियन, त्यानंतर पाहू शकता फिटर, त्यानंतर फाउंड्री मॅन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिस्ट, त्यानंतर MMTM, त्यानंतर पेंटर मेकर, पाईप फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक रेफ्रिजरेटर आणि AC साठी वॅकेन्सी आहे. त्यानंतर पहा सीट मेटल वर्कर, त्यानंतर स्वीपराईट, टेलर, वेल्डर, मसोन, त्यानंतर CTSM आणि स्वीपराईट स्टीलसाठी वॅकेन्सी आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे या ठिकाणी ट्रेड देखील त्यांनी घेतलेले आहेत. पहा, एलिजिबल ITI ट्रेड कोण कोण अप्लाय करू शकतं ती इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता त्यानंतर मित्रांनो रिगर आणि फॉरगर अँड हीट ट्रीटर याच्यासाठी मित्रांनो जी वॅकेन्सी निघालेल्या आहेत पहा, टोटल याच्यासाठी 13 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर 8वी पासवरती अप्लाय करू शकतात रिगरसाठी, आणि फॉरगर आणि हीट ट्रीटरसाठी मित्रांनो 10वी पासवरती फक्त अप्लाय तुम्ही करू शकतात. इथं तुमच्या कॅटेगरी वाईज देखील वॅकेन्सीज तुम्हाला पाहायला भेटतील. SC ST OBC UR PWD आणि आर्मसाठी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. टोटल 301 वॅकेन्सी आहेत. तर आता बघा, याच्यासाठी रिझर्वेशन देखील तुम्हाला इथं त्यांनी दिलेलं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जी ITI ट्रेड्स आहेत त्यांच्यासाठी तुमचं ITI झालेलं पाहिजे. पर्सेंटेज इथं फक्त 5 दिलेलं आहे त्यांनी. आणि नॉन ITI ट्रेड आहेत म्हणजे ज्यांच्याकडे ITI नाही मित्रांनो, त्यांना या ठिकाणी रिगरसाठी 8वी पासवरती अप्लाय करता येणार आहे. आणि फॉरगर हीट ट्रेटरसाठी मित्रांनो फक्त 10वी पासवरती अप्लाय तुम्हाला करता येईल. तुम्ही 8वी पास आहात, 10वी पास आहात, तुमच्यासाठी देखील या ठिकाणी वॅकेन्सी आहेत. आता मित्रांनो, ही अप्रेंटिसशिप म्हणजे नेमकं काय आहे तर मित्रांनो, या ठिकाणी ही शासनाचा एक प्रोग्राम असतो. अप्रेंटिसशिप म्हणजे एक ट्रेनिंग दिली जाते तुम्हाला. तर ही ट्रेनिंग तुम्हाला दिली जाणार आहे. आता याच्यामध्ये जी नॉन ITIची पदं आहेत आणि ITIची पदं आहेत, जसं की एका वर्षासाठी ITI पदांसाठी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे आणि नॉन ITI पदांसाठी 2 वर्षासाठी फक्त ट्रेनिंग असणार आहे. तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावरती मित्रांनो मग तुम्हाला ह्याचा फायदा काय होईल ती सर्वात अगोदर माहिती आपण आता बघूयात. तर बघा, या जाहिरातीमध्येच त्यांनी या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तो देखील तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकतात. याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, ऑफर अँड ॲक्सेप्टन्स ऑफ एम्प्लॉयमेंट. तर बघा, आता हे पेज नंबर 6 वरती आहे. याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितले की इट शॅल नॉट बी ऑब्लिगेटरी ऑन द पार्ट ऑफ नेव्हल डॉकयार्ड मुंबई टू ऑफर एनी एम्प्लॉयमेंट टू एनी अप्रेंटिसशिप आफ्टर कम्प्लिटेशन ऑफ द ट्रेनिंग. तर बघा, ही कुठलीही एम्प्लॉयमेंट नाही म्हणजे पूर्ण परमनंट तुम्हाला जॉब नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर शॅल इट बी ऑब्लिगेटरी फॉर द अप्रेंटिसशिप टू ॲक्सेप्ट एनी एम्प्लॉयमेंट इफ ऑफर्ड बाय नेव्हल डॉकयार्ड मुंबई. The candidate are familiarized themselves with the rules and regulation under the Apprenticeship Act 1961 and the Disability Act 1995. However, as per एक्सटेंड जो आहे यांचा हा सिरियल नंबर दिलेला आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ट्रेड्समॅन स्किल इन्क्लूड्स 60% सिलेक्शन ऑफ एक्स नोवेल अप्रेंटिसेस इन द डिझाईन डेझिग्नेटेड ट्रेड्स.
तर बघा 60% तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे, जे एक्स नेव्हल अप्रेंटिसशिप आहेत. म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये ज्यावेळेस यांची डायरेक्ट रिक्रुटमेंट निघते पहा, खूप साऱ्या जाहिराती या ठिकाणी निघतात सरळ सेवेप्रमाणे परमनंट जागेंसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60% या ठिकाणी सिलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे. ज्यांनी हा अप्रेंटिसशिप म्हणजे यामधून जे ट्रेनिंग घेतील त्यांच्यासाठी 6% या ठिकाणी सिलेक्शन त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे एक प्रकारच्या जागा त्यांच्यासाठी असणार आहेत. ऑन कम्प्लिशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲज पर अबोव स्कीम सक्सेसफुल कॅन्डिडेट विल become eligible to apply for recruitment as a tradesman skilled as and when undertaken by Indian Navy in accordance with the provisions of stated extent recruitment rules and orders of Ministry of Defense. तर बघा डायरेक्ट रिक्रुटमेंट ज्यावेळेस निघल त्यावेळेस तुम्ही इलिजिबल असाल या ठिकाणी अप्लाय करायसाठी 60% सिलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्स नेव्हल अप्रेंटिसशिप व्हाल, म्हणजे तुम्ही ही ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर हा तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. परंतु तुम्ही आता 1 वर्ष किंवा 2 वर्ष ज्यावेळेस हा ट्रेनिंग कराल त्यावेळेस मग तुम्हाला स्टायपेंड वगैरे देखील असणार आहे. फक्त तुम्हाला जे परमनंट जॉबप्रमाणे पेमेंट असतो तो नसतो, याच्यामध्ये कुठले अलाउन्सेस वगैरे तुम्हाला नसतात. स्टायपेंड मात्र तुम्हाला या ठिकाणी भेटतो. 10 ते 12 ते 15,000पर्यंत मित्रांनो स्टायपेंड असतो. याचा स्टायपेंड जो आहे अप्रेंटिसशिप ॲक्ट जो आहे 1961चा त्यानुसार तुम्हाला स्टायपेंड असणार आहे. तो ॲक्ट तुम्ही पाहू शकता, त्यानुसार स्टायपेंड तुम्हाला दिला जातो. इथं त्यांनी स्टायपेंड किती असणार आहे ॲक्च्युअलमध्ये दिलेलं नाही, परंतु त्या ॲक्टनुसार स्टायपेंड तुम्हाला असेल असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये पहा आता तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड देखील त्यांनी मागितलेला आहे. हे देखील तुम्ही पाहून अप्लाय करायचे. याच्यामध्ये तुम्ही बसताय का, हाईट 150 सेंटीमीटर, वेट नॉट लेस दॅन 45 किलोग्रॅम असं म्हटलेलं आहे. चेस्टबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस ट्रेनिंग तुम्ही पहिल्यांदा कुठं अप्रेंटिसशिप वगैरे केलेलं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाहीत. स्टायपेंडचं देखील दिलेलं आहे पहा या ठिकाणी. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो ॲक्ट आहे मित्रांनो, द मिनिमम रेट ऑफ स्टायपेंड पर मंथ पेबल टू अप्रेंटिसशिप शॅल बी पॅरा 5 जो आहे द गॅजेट ऑफ इंडिया 25 सप्टेंबर 2019चं जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले किती स्टायपेंड भेटणार आहे त्याबद्दल. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी असेल, शॉर्टलिस्ट तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल रिटर्न एक्झामिनेशनसाठी. तर त्याच्यामध्ये पहा तुमची प्रिलिमिनरी मेरिट लिस्ट लावली जाईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो जसं की कॅन्डिडेट विथ ITI ट्रेड्स, तर तुमचे ITIचे जे पर्सेंटेज आहेत त्यानुसार या ठिकाणी ITIमधले जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी त्याच्यावरनं तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल, पहिली मेरिट लिस्ट. आणि नॉन ITI ट्रेडचे जे आहेत त्यांचे देखील या ठिकाणी पर्सेंटेज मार्क्सवरतीच तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाईल, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्यानुसार 10वी आणि 8वीवरती त्याच्या मार्क्सनुसार. त्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी मार्क्सनुसार सिलेक्ट व्हाल त्यावेळेस तुम्हाला रिटर्न एक्झामसाठी बोलवलं जाईल. प्रिलिमिनरी लिस्ट लावल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड इश्यू केले जातील ईमेलद्वारे, ज्याच्यामध्ये 1:20 असा रेशिओ असेल, म्हणजे एका जागेसाठी 20 उमेदवार घेतले जाऊ शकतात. त्यानंतर अवेलेबल वॅकेन्सीनुसार या ठिकाणी ते ठरवतील कॅटेगरी वाईज किती घ्यायचे वगैरे ते. त्यानुसार कॅन्डिडेटला या ठिकाणी बोलवलं जाईल रिटर्न एक्झामिनेशनसाठी. स्कीम ऑफ रिटर्न एक्झाम तुमची कशी होईल पहा. OMR बेस या ठिकाणी एक्झाम असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, ज्याच्यामध्ये जनरल सायन्ससाठी 35 असतील, त्यानंतर मॅथमॅटिक्स न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडसाठी 35, जनरल अवेअरनेस कॉमन फॉर ऑल ट्रेड्ससाठी 30 असतील. त्याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. तर ही एक्झाम 2 तासाची असेल. मिडियम ऑफ रिटर्न एक्झामिनेशन इंग्लिश आणि हिंदीचं असणार आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन मित्रांनो या ठिकाणी मुंबई फक्त असणार आहे, मुंबईमध्येच तुमची एक्झाम होईल. एक्झाम विल बी हेल्ड इन May-June 2024. मे किंवा जून 2024मध्ये एक्झाम तुमची होऊ शकते. आणि याच्याबद्दल सर्व तुम्हाला रजिस्टर ईमेल ID वरती सर्व येणार आहे. तुमचं ईमेल ID वगैरे त्याच्यावरतीच तुम्हाला चेक करत राहायचं आहे. त्यानंतर पुढं इंटरव्ह्यू वगैरेबद्दल देखील त्यांनी दिलेलं आहे. इंटरव्ह्यू फॉर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इन प्रोव्हिजनल लिस्ट विल बी हेल्ड ॲट मुंबई. एक्झॅक्ट डेट आणि इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला या ठिकाणी ईमेलनुसार कळवलं जाईल. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल संपूर्ण. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची लावली जाईल. याच्यामध्ये बाकी मग मित्रांनो तुमचं बोर्डिंग असेल किंवा एक्झामिनेशन वगैरे असेल त्याबद्दल कुठलाही अलाउन्सेस वगैरे तुम्हाला दिला जाणार नाही. काय काय डॉक्युमेंट लागतील वगैरे ते सर्व दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल देखील मित्रांनो या ठिकाणी फ्री असणार आहे. त्याच्यामध्येही काहीतरी कंडिशन त्यांनी दिलेले आहेत, रिजेक्शन वगैरे कशाबद्दल होईल ॲप्लिकेशनचं ती सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे पहा. बाकी मग ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. याबद्दल तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नक्की इथं तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. तुमच्या मित्रापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा. ही अप्लाय करायची लिंक आहे पहा. रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेले नाहीत. ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला अप्लाय करता येईल 23 एप्रिलपासून ते 10 मेपर्यंत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांना ही माहिती समजेल. धन्यवाद.